मित्रांनो, आमच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार असं जेव्हा कुणी पत्रकार लिहितो किंवा बोलतो तेव्हा आपल्या सर्वांचे कान टवकारले जातात. बातमी इंटरेस्टिंग असेल तर नाही म्हटलं तरी त्या सूत्राबद्दल उत्सुकता लागून राहते. कोण असतात ही सूत्र? इंग्रजीत ज्याला सोर्स म्हणतो, अशी ही माणसं एखाद्या बातमीचा उगम ठरू शकतात. कित्येकांसाठी अशा सूत्रांची माहिती नवी संधी ठरते, तर अनेकांसाठी संकटही घेऊन येते. बातमीदारी करताना त्यात सूत्रांचं असणारं महत्त्व किती महत्त्वाचं असतं, त्यामुळं बातमी कशी बनते किंवा बिघडते, त्यांच्यावर किती विश्वास ठेवता येतो, ही सूत्र समोर का येत नाहीत? त्यासाठी पत्रकारांवर दबाव असतो का? आणि आलाच तर त्याला ते कसं सामोरे जातात, हा एकूणच खूप कुतूहलाचा आणि फारसा चर्चेला न जाणारा विषय आज संडे विथ देशपांडे या माझ्या पॉडकास्टमध्ये प्रथमच श्रोत्यांपुढे आणला जाणार आहे. त्याचबरोबर पत्रकारांच्या आयुष्यात येणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींमधले वेगळे पैलूही आपण जाणून घेणार आहोत, ज्यांबद्दल क्वचितच काही माहिती पुढे येते. तर आज या अशा एकदम निराळ्या विषयावर बोलण्यासाठी माझे गेस्ट आहेत ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. एकदम हटके पत्रकार आणि तितकाच हटके विषय, तेव्हा या गप्पा चुकवू नकाच. नमस्कार, मी संतोष देशपांडे आणि आपण ऐकत आहात संडे विथ देशपांडे, वेगळ्या ढंगातला आगळा पॉडकास्ट, जिथं विषयांचं बंधन नाही पण आशयाशी बांधिलकी आहे. रविवारची ही एक प्रसन्न मैफल. इथं आपण ऐकतो नवी आणि वेगळी माहिती, गमतीदार किस्से, गप्पांमध्ये रंगत भरणारे खास गेस्ट, कधी हसणारा कधी सिरियस करणारा, पण तुम्हाला टेन्शन फ्री करण्यासाठी सर्व काही आहे या पॉडकास्ट मध्ये. आणि ऐका, एक श्रवण सुख जे आहे या मैफलीत माझ्या. तेव्हा ऐका, ऐकत रहा संडे विथ देशपांडे. मित्र हो, पत्रकारिता म्हणजे आपल्या रोजच्या जगण्याचा एक प्रकारचा आरसा. पत्रकार आपल्यापर्यंत विविध बातम्या अचूकपणे पोचवायचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी ठराविक स्त्रोतांखेरीज म्हणजे सोर्सेस खेरीज त्यांची स्वतःची अशी एक यंत्रणा असते, जी त्यांना त्या बातमीच्या जवळ नेऊन ठेवते. आता ही यंत्रणा म्हणजे सूत्र, किंवा ज्याला शुद्ध इंग्रजी सोर्स असं म्हटलं जातं. म्हणजे मगाशी उल्लेख केला ते सोर्स वेगळे, ते फक्त माहिती देणारे, पण हे सोर्स मानवी असतात. आता ही सूत्र नावाचे जे कोणी लोक असतात ते नेमके कोण असतात, ते बातमीदारांच्या किती जवळचे असतात, ते किती विश्वासार्ह असतात, आणि त्यांना जगापुढे येण्यात काय प्रॉब्लेम असतो, सूत्रांकडून मिळालेली माहिती, त्यातून तयार होणारी Sample complete. Ready to continue?